टूट ही गया। नहीं तो उन्होंने नहीं समझी, या कहा जाता है कि उनके आसपास कुछ ऐसे लोग थे, उनके मन में उन्होंने ये बात डाली। मेन यही होता है, एक तो किसी के मन में इस तरह की बात आती है, और उसके बाद कुछ लोग उसको सपोर्ट कर देते हैं अपनी जगह बनाने के लिए। जैसे प्रियंका चतुर्वेदी जैसे लोग जो इस पार्टी में थे ही नहीं, जिन्होंने आते ही यहाँ राज्यसभा की सीट भी पा ली और पार्टी के सबसे पुराने कद्दावर नेता को साइड लाइन लगवा दिया। कुछ लोग ऐसे होते हैं राजनीति में जो अपनी जगह बनाने के लिए पुराने लोगों को साइड लाइन करवा देते हैं और अपनी भूमिका में अहम भूमिका लाने के लिए ऐसा दिखाते हैं कि जैसे वही सबसे खास है, जबकि वही सबसे बड़े गद्दार और मक्कार होते हैं। तो प्रियंका चतुर्वेदी को आप गद्दार बता रहे हैं? मेरे हिसाब से तो गद्दार वो लोग होते हैं जो लोग साथ बैठे रहते हैं और साथ बैठ करके गोभी खोदते रहते हैं अपने पर्सनल इंटरेस्ट में। क्योंकि प्रियंका चतुर्वेदी की क्या विचारधारा है, वो कांग्रेस की प्रवक्ता थी, शिवसेना में आकर के धीरे धीरे उन्होंने शिवसेना को कांग्रेस की प्रवक्ता बना दिया। आप बताइए। एक आरोप भी लगे थे पिछले दिनों उन पर, शीतल म्हात्रे है वहाँ की एक प्रवक्ता है महाराष्ट्र की, उन्होंने आरोप लगाए थे कि ये तो भाई गुलाबी ठंड में कहीं गई थी और फिर राज्यसभा की सीट मिल गई इनको विदेश में। हाँ, इस तरह की बातचीत भी बहुत लोग होते हैं, लोग कहते नहीं है, हमारी पार्टी के लोग शर्म करते हैं कि इनके इसका चरित्र किस तरह का या इसकी बात किस तरह की है। प्रियंका चतुर्वेदी की अपनी कोई विचारधारा नहीं है। और मैंने तो अभी आपके चैनल से पहले एक दूसरे चैनल पे भी मैंने इस बात को बोला कि सबसे बड़ी गद्दार प्रियंका चतुर्वेदी है। तो ये और हमारी पार्टी के सभी जितने भी नेता हैं सबने इस बात को सपोर्ट किया। हाँ, यही है गद्दार। किसी ने भी एक महीने भी मेरे को ये नहीं कहा, एक भी नेता ने, कि यार संजय जी आपने गलत बोला। तो ये आपकी बात फिर उद्धव जी आदित्य जी क्यों नहीं सुनते हैं? लोग पहुंचने नहीं देते उन तक बात, या फिर ये उनके कंट्रोल में कुछ ज्यादा है। मतलब अब कई बार होता है कि जो लोग खास होते हैं, बहुत से लोग ऐसे होते हैं जिनकी पहुंच बेडरूम तक होती है, लोग पहुंचने नहीं देते उन तक बात, या फिर ये उनके कंट्रोल में कुछ ज्यादा है। मतलब अब कई बार होता है कि जो लोग खास होते हैं, बहुत से लोग ऐसे होते हैं जिनकी पहुंच बेडरूम तक होती है, लोग पहुंचने नहीं देते उन तक बात, या फिर ये उनके कंट्रोल में कुछ ज्यादा है। मतलब अब कई बार होता है कि जो लोग खास होते हैं, बहुत से लोग ऐसे होते हैं जिनकी पहुंच बेडरूम तक होती है। बेडरूम से कहने का ताल्लुक ये होता है कि घरेलू संबंध होते हैं। अच्छा। जब घरेलू संबंध ज्यादा ताल्लुक अच्छे होते हैं तो उनकी पहुंच घर के अंदर होती है और वो जब मर्जी घर में आ सकते हैं, जा सकते हैं। और जब ऐसा होता है तो फिर उनकी बातों को ज्यादा सुना जाता है, और वो उनकी बातों को आजकल कुछ ज्यादा सुन रहे हैं। तो उनके बातों को ज्यादा सुनने के कारण ही तो हमारी पार्टी के 80% लोग शिंदे जी के साथ चले गए। और क्या कारण है? तो प्रियंका चतुर्वेदी तो कहती है कि गद्दार शिंदे हैं। नहीं, गद्दार शिंदे नहीं है, शिंदे तो बागी है। बागी वो होते हैं जो किसी कोई बात अगर समझ में नहीं आती तो अलग हो जाते हैं। ऐसे लोग सही आइडेंटिफाइड होते हैं कि हाँ भाई ये हमारा दुश्मन है, ये हमसे अलग हो गया, ये हमारे साथ नहीं है, वो सही है। लेकिन जो साथ रहते हुए को भी खोदते रहते हैं उनको बागी, उनको गद्दार कहते हैं। तो प्रियंका चतुर्वेदी वो गद्दार है। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम रघुपति राघव राजा राम पतित। तिला तुम्ही नुकतंच ऐकलं, या व्यक्तीचं नाव आहे संजय गुप्ता। हा मराठी नाही, पुन्हा एकदा ऐका, हा मराठी नाही, हा अमराठी आहे। आणि या माणसाचं वैशिष्ट्य असं आहे की हा उबाठा गटाचा म्हणजे कोमटरावांच्या सेनेचा प्रवक्ता आहे। आणि कोमटरावांच्या सेनेचा हा प्रवक्ता काय बोललेला आहे तर उबाठा गटाच्या राज्यसभेवरच्या ज्या खासदार आहेत प्रियंका चतुर्वेदी यांचं मातोश्रीच्या थेट बेडरूम पर्यंत कनेक्शन आहे। आता ही बेडरूम कोणाची असू शकते? उद्धव ठाकरेंची, आदित्य ठाकरेंची, तेजस ठाकरेंची की आणखी कोणाची? उबाठा गटाच्या राज्यसभेवरच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचं मातोश्रीच्या बेडरूम पर्यंत कनेक्शन आहे असा खळबळजनक दावा उबाठा गटाच्याच प्रवक्त्याने केलेला आहे। खरं तर प्रवक्त्याची ही जबाबदारी असते की आपल्या पक्षाची किंवा आपल्या संघटनेची जी पडझड होत चाललेली आहे ती सावरून घ्यायची, शिवाय प्रसिद्धी माध्यमांमध्ये आणि जनसामान्यांमध्ये आपल्या पक्षाची बाजू भक्कमपणे मांडायची। आपल्या पक्षाची किंवा आपल्या संघटनेची जी लंगडी बाजू आहे त्या लंगड्या बाजूवर पांघरून घालून आपण कसे सक्षम आहोत हे दाखवून द्यायचं। मात्र उबाठा गटामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे।
एकीकडे उबाठा गटामध्ये दनादन खिंडारं पडत चाललेली आहेत, तर दुसरीकडे उबाठा गटाचेच प्रवक्ते उबाठा गटाचे वाभाडे काढायला लागलेले आहेत. नुकतंच भास्कर जाधव यांनी सुद्धा स्पष्टपणे जाहीरपणे सांगितलं होतं की उबाठा गट आता जवळपास काँग्रेस झालेली आहे. आणि आता संजय गुप्ता या उबाठा गटाच्या प्रवक्त्याने तर थेट खळबळजनक दावा केलेला आहे की प्रियंका चतुर्वेदी या राज्यसभेवरच्या खासदाराचे मातोश्रीच्या बेडरूम पर्यंत कनेक्शन्स आहेत. आणि याच प्रियंका चतुर्वेदी यांनी उबाठा गटाला म्हणजेच उबाठा शिवसेनेला सुरुंग लावलेला आहे. प्रियंका चतुर्वेदी हीच खरी उबाठा गटाची गद्दार आहे. या बाईमुळेच सत्यानाश झालेला आहे. या बाईने इतकं घाणेरडं राजकारण खेळलेलं आहे की उबाठा गटापासून म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्यापासून निष्ठावंत शिवसैनिक दूर झाले. असाच आरोप या अगोदर उबाठा गटाच्या सुषमा अंधारे यांच्यावर देखील झाला. सुषमा अंधारे या पैसे घेऊन उबाठा गटामध्ये पद वाटत आहेत असा त्यांच्यावर आरोप अनेक जणांनी केला. या व्यतिरिक्त सुषमा अंधारे यांच्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्यापासून त्यांचे निष्ठावंत शिवसैनिक दूर झालेले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या भोवती असलेलं हे कोंडाळं सर्वसामान्यांना किंवा शिवसैनिकांना इतकंच काय तर पदाधिकारी आणि आमदार यांना देखील उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचू देत नाही. त्यामुळे यांचा संपर्क उद्धव साहेबांशी नीट होत नाही. पर्यायी ही सगळी मंडळी नाराज होतात आणि मग शिंदे सेनेमध्ये किंवा भारतीय जनता पक्षामध्ये सामील होतात. हे सामील झाल्यानंतर लगेच मग उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूलाच असलेलं कोंडाळं बोंबलायला सुरुवात करतं की उडाले ते कावळे आणि राहिले ते मावळे. अरे बाबांनो, पण हे मावळे तुमच्याच मुळे जात आहेत हे एकदा उद्धव ठाकरे यांना कळू द्या. उबाठा गटाचे प्रवक्ते संजय गुप्ता यांनी प्रियंका चतुर्वेदी यांचं नाव घेत मातोश्रीवर जो आरोप केलेला आहे की प्रियंका चतुर्वेदी यांचे मातोश्रीच्या बेडरूम पर्यंत कनेक्शन्स आहेत, हा अत्यंत गंभीर आरोप आहे. आणि यामुळेच प्रियंका चतुर्वेदी यांना घेऊन अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे. लोक जुन्या आठवणी काढायला लागलेले आहेत. आदित्य ठाकरे हे उद्योग मंत्री नव्हते, ते केवळ पर्यावरण मंत्री होते, पर्यटन मंत्री होते. तरी सुद्धा ते डावोसला गेले होते. कशासाठी तर जागतिक आर्थिक परिषद अटेंड करण्यासाठी. आणि दावोसला जाताना आदित्य ठाकरे स्वतःसोबत कोणाला घेऊन गेले तर याच प्रियंका चतुर्वेदींना. आता या प्रियंका चतुर्वेदी महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये उद्योग मंत्री होत्या का? नाही. यांचा उद्योग मंत्रालयाशी काही संबंध आहे का? नाही. महाराष्ट्रामध्ये एखादा उद्योगधंदा यावा यासाठी यांनी काही या अगोदर प्रयत्न केले का? नाही. मग यांना दावोसला घेऊन जाण्याचं, लंडनला घेऊन जाण्याचं प्रयोजन काय होतं असा प्रश्न जर सर्वसामान्य लोकांनी विचारायला सुरुवात केली तर मग आदित्य ठाकरे आणि उबाठा गटाच्या समर्थकांच्या बुडाखाली आग लागण्याचं कारण ते काय? बरं, आदित्य ठाकरे आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्या दावोस दौऱ्याच्या, लंडन दौऱ्याच्या सुरस कथामध्ये खूप चर्चिला गेल्या की लंडन आणि दावोसमध्ये खूप बर्फ खेळला गेला. त्यावरूनच आता नवीन चर्चेला उधाण आलेलं आहे की मातोश्रीची ती नेमकी कोणती बेडरूम आहे जिथपर्यंत प्रियंका चतुर्वेदी यांचं कनेक्शन आहे. शिवाय मातोश्री मधली ती सो कॉल्ड तथाकथित बेडरूम आणि प्रियंका चतुर्वेदी यांचं कनेक्शन याचा नेमका अर्थबोध कोणी काय घ्यावा? संजय गुप्ता यांना असं म्हणायचं होतं का की प्रियंका चतुर्वेदी यांचा मातोश्रीच्या पुरुष मंडळींवर इतका जास्त प्रभाव आहे की प्रियंका चतुर्वेदी म्हणतील त्याचप्रमाणे मातोश्री मधील पुरुष मंडळी वागतात. या अगोदर सुद्धा प्रियंका चतुर्वेदी यांना घेऊन शिवसेनेतल्याच काही नेत्यांनी अशीच विधानं केलेली आहेत. छत्रपती संभाजीनगरचे उबाठा गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते यांनी संजय शिरसाट आणि संदीपान भुमरे या शिंदे सेनेच्या नेत्यांसोबत खाजगीमध्ये बोलताना असा खुलासा केला होता की प्रियंका चतुर्वेदी या बाईच्या रंगाकडे बघून तिला राज्यसभेवर खासदारकी देण्यात आलेली आहे. आता हा किती गंभीर आरोप आहे आणि कोणी केलेला आहे तर उबाठा गटाच्याच विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी. खरं तर तेव्हा चंद्रकांत खैरे या उबाठा गटाच्या जुन्या निष्ठावंत शिवसैनिकाला खासदारकी मिळावी अशी चंद्रकांत खैरे यांची अपेक्षा होती. मात्र ऐन वेळी चंद्रकांत खैरे यांना डच्चू मिळाला आणि त्यांच्या जागी प्रियंका चतुर्वेदी यांची वर्णी लागली. त्यामुळे चंद्रकांत खैरे प्रचंड नाराज देखील झाले. त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून देखील दाखवली होती. मात्र उबाठा गटामध्ये
कोमटराव आणि पेंग्विन यांच्या विरोधामध्ये जाऊन बोलणं म्हणजे डायरेक्ट पक्षातून हकालपट्टी. मातोश्रीचं किचन कॅबिनेट नेहमी चर्चेत असतं. या किचन कॅबिनेटमध्ये अनिल परबांपासून अनिल देसाईंपासून संजय राऊतांपासून सुषमा अंधारे सुद्धा समाविष्ट आहेत. मात्र आता यामध्ये नवीन नाव जोडलं गेलेलं आहे, ते म्हणजे प्रियंका चतुर्वेदी यांचं. संजय गुप्ता यांनी किचन कॅबिनेटचा उल्लेख न करता थेट मातोश्रीच्या बेडरूमचंच कनेक्शन बाहेर काढलेलं आहे आणि यावरून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे मित्रांनो. एकीकडे उबाठा गटाचे एक जण त्यांना सोडून चाललेले आहेत, पक्षाला गटाला खिंडार पडत चाललेलं आहे, तर दुसरीकडे यांची अब्रू सुद्धा आता चव्हाट्यावर यायला सुरुवात झालेली आहे. या अगोदर उबाठा गटाच्या सुषमा अंधारे यांच्यावर आरोप झालेला होता की त्या त्यांच्या तथाकथित भावाला बीडमध्ये कला केंद्राच्या नावाखाली कुंटणखाना चालवण्यासाठी समर्थन देत होत्या, पाठिंबा देत होत्या. ही एक लांछनास्पद गोष्ट उबाठा गटाला चिकटली होती आणि आता दुसरी एक अत्यंत लांछनास्पद गोष्ट उबाठा गटाला चिकटली आहे, ती म्हणजे प्रियंका चतुर्वेदी यांचं मातोश्रीच्या बेडरूम सोबत असलेलं कनेक्शन. आता हे नेमकं कनेक्शन काय आहे हे एकतर स्वतः आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांनी समोर येऊन स्पष्ट करणं गरजेचं आहे, अन्यथा लोक अदवा तदवा बोलतच राहणार आहेत आणि नको नको ते विषय काढत उबाठा गटावर शिंतोडे उडवतच राहणार आहेत. मात्र आपली अजून निंदा नालस्ती होऊ नये, आपल्यावर अजून लांछनं लागू नयेत असं जर या लोकांना वाटत असेल तर यांनी समोर येऊन स्पष्टपणे संजय गुप्ता यांनी केलेल्या आरोपाचं आणि संजय गुप्ता यांच्या या दाव्याचं खंडन करावं. मात्र हे लोक असं अजिबातच करणार नाहीत याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. मित्रांनो, तुम्हाला या बाबतीमध्ये काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा. एक मात्र खरं आहे, ज्या पद्धतीने उबाठा गटाला गळती लागलेली आहे त्याचप्रमाणे आता तितक्याच जोमाने यांची निंदा नालस्ती पण होत आहे आणि यांच्या अब्रूची लखतरं वेशीवर टांगण्यात येत आहेत. आणखी किती लखतरं वेशीवर टांगली जातील हे काळच सांगेल. तसंही प्रभू श्री रामांना नावं ठेवणारे आणि जय श्रीराम म्हणणाऱ्यांना हरामखोर म्हणणाऱ्यांसोबत नियती असा सूड घेईलच हे वेगळं सांगण्याची गरजच नाही. यांना काय म्हणायचंय म्हणू द्या, यांना म्हणू द्या की जय श्रीराम हा उन्माद आहे. ठीक आहे, आम्ही उन्माद करतो, आम्ही उन्मादी आहोत, आम्ही जय श्रीराम म्हणतो. प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र रामभजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करा, प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका. पुढच्या पिढीला सुद्धा हेच मूळ पवित्र राम भजन ऐकवा आणि शिकवा. ही काळाची गरज आहे, आपली जबाबदारी आहे. तेव्हा लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र रामभजनाच्या व्हिडिओच्या त्या लिंकला आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये भरपूर शेअर करा. हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही यूट्यूब चॅनल्सला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे दोन्ही यूट्यूब चॅनल्सवरचे व्हिडिओज वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. महाप्रपंच या यूट्यूब चॅनलची केवळ 89 रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या, जेणेकरून आपल्याला आपल्या प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठीच्या अर्थार्जनाच्या आणि रोजगाराच्या नव्या योजना, नवे उपक्रम धडाडीने राबवता येतील. तेव्हा महाप्रपंच या यूट्यूब चॅनलची 89 रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.